नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी हा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. सन 2026मध्ये देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवात होत असते. धर्मशास्त्रानुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि देव उठणी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे या संपूर्ण 4 महिन्यांच्या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचे तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात असे मानले जाते. याच कारणामुळे चातुर्मासात जप, नामस्मरण, व्रत, उपवास, पारायण, दानधर्म आणि विविध धार्मिक सेवा यांना विशेष महत्त्व दिले जाते. या 4 महिन्यात गणेश उत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी यासारखे अनेक पवित्र सणही येतात. त्यामुळे हा संपूर्ण काळ भक्ती, साधना आणि ईश्वर सेवेसाठी अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच या चातुर्मासात शक्य तितकी नामसाधना, सेवा, भगवंताची भक्ती मनापासून करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता बरेच जण आषाढी एकादशीचा उपवास करत असतात. पण हा उपवास नेमका कसा करावा, तसेच ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावे याबद्दलची माहितीही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता बघा, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा ज्यांना नियमित औषध गोळ्या सुरू असतात किंवा मग ज्यांना डॉक्टरांनी वेळेवर जेवण्याचा सल्ला दिलेला असतो, अशा व्यक्तींनी उपवास नाही केला तरीही चालेल. मात्र उपवास करा किंवा नका करू, या दिवशी काही धार्मिक नियम आणि सात्विक आचार नक्की पाळावेत. सन 2026मध्ये आषाढी एकादशी 15 जुलै बुधवार या दिवशी आहे. एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पारणा करून सोडला जातो. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही एकादशींना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दोन्ही एकादशींना श्रद्धेने उपवास आणि भगवान विठ्ठलांची भक्ती केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे अनेक भाविक या दोन्ही एकादशी आवर्जून पाळतात. तरीही जर आरोग्याच्या कारणामुळे उपवास करणे शक्य नसेल तर चिंता करू नका. भगवान विठ्ठल भक्ती आणि भाव पाहतात. अशा वेळी सात्विक आहार घ्यावा, नामस्मरण करा, प्रार्थना करा आणि शक्य तितकी सेवा करा. उपवास करण्याचा संकल्प असेल तर त्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच म्हणजे दशमीपासूनच करावी. दशमीच्या दिवशी संध्याकाळचा आहार हलका आणि सहज पचणारा असावा. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असल्यामुळे जड तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. काही जण दशमीच्या दिवशी संध्याकाळी 7 नंतर अन्न ग्रहण करत नाहीत. ही परंपराही अनेक ठिकाणी पाळली जाते. आता बघा, ज्यांना कामामुळे वेळेवर जेवणं शक्य होत नसेल त्यांनी उशिरा जेवलं तरीही चालेल. मात्र आहार हा हलकाच असावा. दशमीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान आणि इतर कोणतेही व्यसन पूर्णपणे टाळा. एकादशीच्या दिवशी श्रद्धेनुसार फलाहार घ्या, उपवासाचे पदार्थ घ्या. परंतु द्वादशीच्या दिवशी पारणा करताना बिस्किट, ब्रेड किंवा टोस्ट खाऊन उपवास सोडू नये. शक्यतो वरण, भात, चपाती आणि सात्विक भोजन करूनच उपवास सोडावा. काही ठिकाणी लंगडी एकादशी अशी पद्धत पाळली जाते. म्हणजेच काय, दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी साधे जेवण जेवायचे. प्रत्येकाची परंपरा वेगळी असू शकते. मात्र कोणतीही पद्धत पाळताना श्रद्धा, भक्ती आणि शास्त्रानुसार आचरण यांना महत्त्व द्यावे. जर आरोग्यामुळे उपवास करणं शक्य होत नसेल तर मनापासून विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण केले तरीही भगवान भाव स्वीकारतात. एकादशीच्या दिवशी उपवास करत असाल किंवा नसाल तरी भात, कांदा, लसूण यांचे सेवन पूर्णपणे टाळायचे आहे. तसेच मांसाहार, मद्यपान, धूम्रपान आणि इतर व्यसनापासून दूर राहायचे आहे. उपवासाच्या आदल्या दिवशी, उपवासाच्या दिवशी आणि पारण्यानंतरच्या दिवशीही शक्यतो सात्विक आचार पाळावेत. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाने अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत. पूजेसाठी तुळशीची पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. त्या दिवशी भगवान विठ्ठल, श्रीकृष्ण आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची भक्तिभावाने पूजा करावी आणि नामस्मरण करावे.
या दिवशी मन, वाणी, आचरण शुद्ध ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणाची निंदा करू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणालाही दुःख देऊ नका. शक्य असल्यास अन्नदान, गरजूंना मदत आणि इतर सत्कर्म अवश्य करा. जर पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणं शक्य होत नसेल तर घरातील विठ्ठल, श्रीकृष्ण, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने पूजा करा. लक्षात ठेवा, देवाला केवळ उपवास महत्त्वाचा नसतो, तर तुमची श्रद्धा, भक्ती आणि चांगले कर्म अधिक महत्त्वाचे असतात. मन शुद्ध ठेवा, सत्कर्म करा आणि भगवान विठ्ठलांचे अखंड नामस्मरण करा. त्यांची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. धन्यवाद.